सद्गुरू काय, सद्गुरू काय कार्य करतात? सद्गुरूला आत्मज्ञान झालं, सद्गुरूचा हा प्रगट दिन कोणी म्हणता? आत्मसाक्षात्कार दिन. आणि मग आत्मसाक्षात्कार दिन जर आज आहे तर ह्या अगोदर त्या महाशक्तीने काय केलं, काय कार्य होतं त्यांचं? महापुरुष सद्गुरू ही एक व्यक्ती नाहीये, ही एक शक्ती आहे. सद्गुरू एक 3.5 हाताचा देह नाहीये. सद्गुरू अथाह सागर आहे प्रेमाचा, ज्ञानाचा. ही शक्ती ना कधी जन्मती ना कधी मरते. ज्या शक्तीला जन्म नाही, मरण नाही, मग त्याची तीत कशी, त्याची तारीख कशी? नैनम छिद्दांती शस्त्रांनी, नैनम दहती पावका, नैनम शोषती मरुता. आत्मा अजर है, अमर है, अविनाशी है. हे शरीर नाही आहे सद्गुरू. सद्गुरू एक आत्मा आहे, सद्गुरू एक परमात्मा आहे, परमात्मा. आम्ही ईश्वराचे अंश आहोत. ईश्वर अंश, जीव अविनाशी. बाह्यरंगातून आम्ही कितीही जरी प्रगती केली, कितीही धन ऐश्वर्य संपत्ती समृद्धी कमवली, हे बाह्यरंगामध्ये हे शरीर तीत आहे. परंतु ह्या शरीराला चालवणारी जी शक्ती आहे, जी आत्मशक्ती आहे, जी तुमच्या आतमध्ये विराजमान आहे, त्या शक्तीकडे आम्ही कधी गेलो का, कधी पाहिलं का? ही शक्ती जी आहे अविनाशी शक्ती आहे, अमर शक्ती आहे. हिचा कधी नाश होत नाही. लाईट चालतात कारण करंट आहे, माईक चालतो कारण करंट आहे. हे शरीर कशाच्या सारे चाललेलं आहे? चाले हे शरीर कोणाच्या आहे सत्ते? कोण बोलवितो हरी विना? हरी म्हणजे आत्मा, म्हणून हरिपाठ आहे. हरिपाठाचा अर्थ होतो हरीचा अभ्यास म्हणजे हरिपाठ. हरी व्यापक सर्वत्र समाना, कुठे नाहीये तो. मुंगीपासून तर हत्तीपर्यंत सर्वांमध्ये तो एक आत्मा विराजमान आहे. त्याच्यामुळे हे शरीर चाललेलं आहे. माऊली हरिपाठामध्ये म्हणते ज्ञानदेवा प्रमाण. हे ज्ञानदेवाचं प्रमाण आहे. ज्ञानदेवानी मी जो अभ्यास केला, मी जो अनुभूती घेतली, जो मला साक्षात्कार झाला, जो आज साक्षात्काराची गोष्ट आपण बाबांची करतोय, तो साक्षात्कार ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलीला झाला, त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली म्हणती ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निदान, सर्वा घटी पूर्ण एक नांदे. सर्वा घटी पूर्ण एक नांदे. रंग वेगळा होऊ शकतो, जातपात वेगळी होऊ शकते, वेशभूषा वेगळी होऊ शकते, सर्व काही वेगवेगळे असतील, परंतु सर्व घटी मी बसणारा, ह्या शरीराला चालवणारा तो एक आत्मा आहे. तो प्रत्येकाच्या आतमध्ये आहे. ह्याला जाणल्यानंतर, ह्याचा अभ्यास केल्यानंतर आत्मचिंतन, आत्मचिंतन, आत्मचिंतन ज्याला म्हटलं जातं, आत्मचिंतनाचा अर्थच हा आहे की आत्म्याची पूजा. आत्मचिंतनाचा अर्थ आत्म्याला जाणणं. आत्मचिंतनाचा अर्थ हे आत्म्याला धन्यवाद देणं. लाईट बिल भरतो, पाणी बिल भरतो, रोड टॅक्स भरतो, इन्कम टॅक्स भरतो, जो रातंदिन ह्या शरीराला चालवतो, त्याचा कधी तुम्ही विचार केला का? त्याचा कधी टॅक्स भरला का? भरत नाही. म्हणून आमच्या जीवनामध्ये दुःख आहे. दुःखाचं कारण कुणी अजून नाहीये, आम्ही स्वयं आहे. कारण जो परमात्मा रात्रंदिवस या शरीराला चालवतो, त्याच्याकडे आमचं जर ध्यान गेलं नाही तर जीवनामध्ये अशांती, दुःख, क्लेश. आम्ही जे म्हणतो खूप बोर झालो, टेन्शन आलं. टेन्शन का आलं? विचार आले. विचार का आले? कारण निर्विचार करण्याची ताकद आमच्यामध्ये नाहीये. निर्विचार करण्याची ताकद ही ध्यानामध्ये. ज्यावेळेस आम्ही निर्विचार होतो, ध्यानाला बसतो, त्यावेळेसची आमची अवस्था निर्विचार होणं आहे, निर्मोही होण्याची, निराभिमानी होण्याची. हे सद्गुरूची आज एवढी मोठी वंदना का चाललेली आहे? त्याग. सद्गुरूंनी जे एवढे मोठं निर्माण केलं, पण कुठे आपलं नाव दिलं नाही. निर्मोही, कशाचा मोह नाही, कशाचा अभिमान नाही. भोजन 24 तास लोकांकरता खुल्लं आहे, पण कधी बाबा म्हटले नाही की हे आम्ही तयार केलेलं आहे. कारण केलं, पुण्य केलं आणि त्या पुण्याची गठोडी बांधून मातीमध्ये गाडून टाकलं.